तुम्ही इकडे मोजणी केंद्राबाहेर जो अमानुष प्रकारे इथल्या पोलीस अधिकाऱ्यांनी आमच्या प्रभागातल्या महिला जनता निकाल ऐकायला आले असेल त्यांच्यावर जो अमानुष लाठीचार्ज केला, जे पाशवी पद्धतीने त्यांच्यावरती अतिशय क्रूरपणे हल्ला केला. मी हल्लाच कारण नसताना त्या ठिकाणी इथले पोलीस उपअधीक्षक नितीन गणापुरे असतील, या ठिकाणचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड असतील, यांनी कशा पद्धतीने अतिशय अश्लील अशा भाषेत महिलांशी शिवीगाळ केली, महिलांना लाठीचार्ज केला, आमच्या कार्यकर्त्यांवरती लाठीचार्ज केला. त्याच्यामध्ये एक महिलेचं डोकं फुटलेलं आहे, एका पुरुषा मंडळीचा त्या ठिकाणी हात फ्रॅक्चर झालेला आहे, एका कार्यकर्त्याला त्या ठिकाणी डोक्याला 2 टाके पडलेले आहेत. अशा पद्धतीने अमानुष मारहाण त्या ठिकाणी आपण सर्व पत्रकारांच्या माध्यमातून पाहिलं, त्याचे सर्व व्हिडिओ फुटेज पूर्ण जळगाव शहरामध्ये प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये फिरत आहे. बबन आव्हाड साहेबांनी अतिशय अश्लील अशा पद्धतीने महिलांना शिवीगाळ करत मारहाण केली. हे बबन आव्हाड तेच आहेत ज्यांच्यावर यापूर्वी DPDCमध्ये अनेक आमदारांनी त्यांच्या MD ड्रग्सच्या बाबतीत, ड्रग्स तस्करीच्या बाबतीत अनेक आरोप केलेले आहेत. परंतु मी या ठिकाणी प्रशासनाला आणि या शासनाला विचारतो की यांना कोणाचं अभय आहे, हे कोणाच्या दबावाखाली इथले लोक काम करत आहेत, अशा अधिकाऱ्याला त्या ठिकाणी पाठीशी घालण्याचं काम कोण करतं आहे. अशा ज्या अधिकाऱ्यावरती अतिशय गंभीर स्वरूपाचे आरोप असताना देखील त्यांना या ठिकाणी त्यांच्या मर्जीतलं म्हणजे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक पदाचं या ठिकाणी बक्षीस दिलं गेलं. हे सर्व कोणाच्या आशीर्वादाने होतं आहे हे देखील तपासणं गरजेचं आहे. हे बबन आव्हाड जे पोलीस निरीक्षक आहेत यांचे सर्व कालच्या पद्धतीचे कालचे जे झालेले प्रकार आहे त्याचे फुटेज आणि व्हिडिओ आणि आम्ही मानवाधिकार आयोग, राष्ट्रपती भवन, जे कुठले प्राधिकरण आम्हाला अपिले करायचे असतील त्या सर्व अपिले प्राधिकरणाकडे आम्ही त्या ठिकाणी दाद मागण्यासाठी देणार आहोत आणि त्यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात आम्ही त्या ठिकाणी मागणी करणार आहेत. त्यांच्यावर जोपर्यंत कारवाई होणार नाही तोपर्यंत आम्ही आमचा लढा सुरूच ठेवू. जर आम्हाला योग्य न्याय मिळाला नाही तर भविष्य काळामध्ये शिवसैनिक कशा पद्धतीने आंदोलन करतो आणि शिवसेना स्टाईल आंदोलन कसं असतं हे देखील आम्ही त्यांना या ठिकाणी दाखवून देऊ. काय मागणी राहणार, काय कारवाईची मागणी राहणार त्यांच्यावरती जे प्रशासनाने कालच्या पद्धतीने आम्हाला आश्वासन दिलेलं होतं त्याच्या आम्ही या संदर्भात आज निवेदन दिलेलं आहे. त्याचे सर्व व्हिडिओ फुटेज आम्ही या ठिकाणी पुरवलेले आहेत. कशा पद्धतीने त्यांनी कालचा प्रकार घडवलेला आहे. उमेदवारांना मारहाण केली, उमेदवार जे त्या ठिकाणी मतमोजणीला गेलेले होते त्यांना बाहेर फेकण्यात आलं, लाठीचार्ज करण्यात आला. हा कुठला न्याय आहे. जर त्यांना या ठिकाणी त्यांच्यावर योग्य कारवाई केली नाही, आम्ही त्या संदर्भात या ठिकाणी पोलीस अधीक्षकांशी बोललेलो आहे. पोलीस अधीक्षकांनी कारवाई संदर्भात आम्हाला या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे. निश्चित मला खात्री आहे की त्यांच्यावर कारवाई या ठिकाणी होईल. तो कालचा जो प्रकार तो अनपेक्षित आणि धक्कादायक सुद्धा होता. लोकांचं काय प्रतिसाद काय मिळतोय, पुढची रणनीती काय असणार. आपण पाहिलं असेल की या ठिकाणी महिला, माताबंधू वगैरे युवक मोठ्या संख्येने स्वयंस्फूर्तीने या ठिकाणी उपस्थित राहिले. ज्यांच्यावर काल लाठीचार्ज झाला, ज्यांच्यावर काल लाठीमार झाला, ज्यांचे काल डोके फुटले, ज्यांचा हात फ्रॅक्चर झाला, असे अनेक लोक या ठिकाणी आलेले होते न्याय मागायला. जर या ठिकाणी न्यायव्यवस्था अशा पद्धतीने जर जागरूक असेल तर निश्चित या ठिकाणी आम्हाला न्यायव्यवस्थेवरती विश्वास आहे आणि न्यायव्यवस्थेवरती विश्वास असल्याने या ठिकाणी कारवाई होईल हे मात्र निश्चित. त्यांची भेट घेऊन त्या ठिकाणी आपला म्हणणं मांडलेलं आहे. लेखी स्वरूपात त्यांनी या ठिकाणी स्वीकारलं देखील आहे. आपली मूळ मागणी जी आहे ती फेरमतमोजणीची होती. फेरमतमोजणीची मागणी फेटाळून लावल्यामुळे काल जो गोंधळ झाला आणि त्या गोंधळामध्ये जी संभ्रमावस्था निर्माण झाली त्यातून हा सर्व अनुचित प्रकार घडला. हा आम्ही या ठिकाणी पोलीस अधीक्षक साहेबांशी चर्चा केल्यानंतर त्यांच्या कानावर टाकलेला आहे. त्यांना या सर्व गोष्टीचे आपण व्हिडिओ फुटेज, छायाचित्रीकरण, फोटो सगळे दिलेले आहे. त्या संदर्भामध्ये ज्या पद्धतीने या ठिकाणचे पोलीस उपअधीक्षक नितीन गणापुरे साहेब असतील किंवा इथले पोलीस निरीक्षक बबन आव्हाड साहेब असतील, यांनी ज्या पद्धतीने आपल्या महिलांवरती लाठीचार्ज केला, आपल्या कार्यकर्त्यांवरती लाठीचार्ज केला, काही कारण नसताना ज्या पद्धतीने आपल्याला जो त्रास झाला, या सर्व बाबती आम्ही या ठिकाणी अधीक्षक साहेबांजवळ मांडलेल्या आहेत. त्या संदर्भात त्यांनी योग्य ती चौकशी करून कारवाई करण्यासंदर्भातचे या ठिकाणी आपल्याला सर्वांना आश्वासन दिलेलं आहे. म्हणून मी या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो की आपण इतक्या संख्येने या ठिकाणी सर्व उपस्थित राहिलात आणि आपल्या उपस्थितीमुळेच या ठिकाणी या सर्व गोष्टी शक्य झाल्या. म्हणून पोलीस प्रशासनाने देखील या सर्व कारवाईच्या संदर्भामध्ये आपल्याला या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे. मी पुनश्च आपल्या सर्वांचे या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि
जे कोणी दोषी असतील या संदर्भामध्ये कारवाईसाठी आपल्याला जरी ते नाही मिळाला तर आपण जे योग्य कुठलं प्राधिकरण असेल त्या ठिकाणी आपण सर्वजण त्या ठिकाणी न्याय मागणारच आहोत आणि निश्चित मला या न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे आणि मी अपेक्षा करतो की आपल्याला या ठिकाणी न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही. याच्यावर कारवाई करण्यात येईल. आपण सर्वांनी कालपासून मतदानाच्या 15 दिवसामध्ये सगळ्यांनी सहकार्य केलं. आम्ही एक शिवसेने उद्धव बाळासाहेब ठाकरे आपले सर्वांचे आभार व्यक्त करतो. संदर्भात बाजू मांडलेली आहे की कालच्या सकाळ घडला आणि त्याच्यामध्ये आपल्या पत्रकार बांधवांना सुद्धा निर्यात झालेला आहे, त्यांना सुद्धा धक्काबुक्की झालेली आहे आणि पत्रकारांची बाजू मांडली. आपला पराभव न होता पण त्यांनी पराभव करून घेतला. मतलब जे काही राजकीय सत्ता जे काही आका आहे त्या आकाच्या माध्यमातून कुलभूषण भाऊ सारखा माणूस आपल्यासाठी लढतोय. भले आपला पराभव झाला असता आपण जनतेसाठी सदैव तत्पर असतील आपल्या शब्द त्यांनी भाव सुद्धा दिला व आज सुद्धा देत आहे आणि पत्रकारांची बाजू त्यांनी मांडली याबद्दल मी त्यांना खूप धन्यवाद देतो.